हाय फ्रेंड्स. हॅलो तर सर. आज आपण 12वीचा जो ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर पाहणार आहोत. तर तो चॅप्टर आहे हॅलोजन, डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन अँड अरिन्स. ओके, तर हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे 12चा, हॅलोजन, डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. तर या चॅप्टर मध्ये दोन भाग आहेत. एक आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स आणि दुसरा भाग आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अरिन्स. तर आपण हे चॅप्टर पाहू. त्यामध्ये सुरुवातीला हॅलोजन. हॅलोजन कशाला म्हणतात? So halogens are represented as X. आणि ते हॅलोजन्स आहेत फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. कोणते हॅलोजन्स आहेत? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन्स. मग आता अल्केन कशाला म्हणतात? अल्केन्स ते आहेत the compounds containing carbon carbon single bond is called as alkane. जर कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणतात? मग सॅच्युरेटेड कंपाऊंड. सॅच्युरेटेड कंपाऊंड. अल्केनचा जनरल फॉर्म्युला काय? CnH2n+2. तर हे अल्केन पार्ट मध्ये, अल्केन चॅप्टर मध्ये हे आपण डिटेल मध्ये पाहिलेला आहे 11th मध्ये. आता दुसरा जो भाग आहे तो म्हणजे अरिन्स. अरिन्स कशाला म्हणतात? अरिन्स लाच दुसरं नाव आहे अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक कंपाऊंड. मग नेमका अरोमॅटिक कंपाऊंड जो आहे तो कसा ओळखायचा? त्यासाठी काही रूल्स आहेत. एक सिंपल रूल्स आहे. त्यामध्ये आहे की तो कंपाऊंड कसा असला पाहिजे? सायक्लिक असला पाहिजे. त्या सायक्लिक कंपाऊंड मध्ये अल्टरनेट कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड अँड कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे. नेक्स्ट रूल आहे 4n+2π रूल ओबेज केला पाहिजे. 4n+2π रूल काय केला पाहिजे? ओबे केला पाहिजे. या 4n+2π रूललाच म्हणतात हकेन्स रूल. हकेन्स रूल. आता मग तो नेमका अरोमॅटिक कंपाऊंड्स कसा ओळखायचा? त्यासाठी एक एक्झाम्पल सांगतो. फॉर एक्झाम्पल बेन्झीन. याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे बेन्झीनचा C6H6. बेन्झीनचा बॉन्ड लाइन स्ट्रक्चर काढतो मी इथं. हे डबल बॉन्ड दिलेला आहे याच्यामध्ये. अल्टरनेट डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. मग आता हा कंपाऊंड अरोमॅटिक आहे का नाही ते पाहायचंय. त्यामध्ये पहिला रूल सांगितला होता मी की तो कंपाऊंड कसा असला पाहिजे? सायक्लिक असला पाहिजे. तर तो कंपाऊंड कसा आहे? मग सायक्लिक आहे. सायक्लिक म्हणजे काय? पहिला कार्बन आणि लास्टचा कार्बन जो आहे तो एकमेकांना अटॅच असला पाहिजे. तर त्याला सायक्लिक कंपाऊंड म्हणायचं. दुसरा आहे अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड. तर त्यामध्ये जर बघितलं तर अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड. त्यानंतर इथे दिलेला आहे 4n+2π रूल. हा रूल ओबे केला पाहिजे. आता 4n+2π रूल ओबे कसा करायचा त्याबद्दल सांगतो. अजून एक महत्त्वाचा याच्यामध्ये एक रूल आहे की तो कंपाऊंड जो आहे तो प्रत्येक कार्बन म्हणजे each carbon
sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट मध्ये असला पाहिजे. आता sp2 हायब्रिडाइज्ड स्टेट म्हणजे कसं? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल, ते एक ट्रिक सांगतो, हायब्रिडायझेशन नंतर पाहूत आपण. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन असते, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिडायझेशन असते, आणि कार्बन कार्बन जर ट्रिपल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असते? sp हायब्रिडायझेशन. म्हणजेच हा जो काही सायक्लिक कंपाऊंड आहे याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड असला पाहिजे, म्हणजे प्रत्येक कार्बनला डबल बॉन्ड असला पाहिजे, तर तो sp2 हायब्रिडायझेशन मध्ये असतो. पहा, प्रत्येक कार्बनला काय आहे? डबल बॉन्ड आहे, म्हणजे तो sp2 हायब्रिडायझेशन मध्ये आहे. म्हणजे हा पण तो रूल ओबे केलेला आहे. राहिला होता आपला हा 4n+2π रूल. आता याच्यामध्ये जिथं सिंगल बॉन्ड असतो तो बॉन्ड असतो सिग्मा, म्हणजे हा सिग्मा बॉन्ड आहे, हा पण सिग्मा बॉन्ड आहे. आणि जिथं डबल बॉन्ड असतो एक सिग्मा बॉन्ड असतो आणि एक पाय बॉन्ड असतो. म्हणजे टोटल जर बघितलं तर याच्यामध्ये किती पाय बॉन्ड आहेत? मग 3 पाय बॉन्ड आहेत. 3 पाय बॉन्ड. एक बॉन्ड 2 इलेक्ट्रॉनचा असतो, म्हणून इथं टोटल जे आहे ते 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. पाय बॉन्डचे इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याला 6 पाय इलेक्ट्रॉन असं म्हणलेलं आहे. 6 पाय इलेक्ट्रॉन. मग आता हा रूल काय आहे पहा. आता तो रूल आहे 4n+2π रूल. तर n इज इक्वल टू असते 0 1 2 3 4 अँड सो ऑन. तर n इज इक्वल टू नंबर ऑफ रिंग्स घ्यायचं नाही. n इज इक्वल टू काय? 0 1 2 3 4 अँड सो ऑन. मग एक कंडिशन ठेवलं आपण, इफ n इज इक्वल टू 0 ठेवून पाहू काय होते. n इज इक्वल टू 0 ठेवल्यानंतर 4 0 प्लस 2 पाय किती येईल? मग इथं 2 पाय इलेक्ट्रॉन. हे 2 पाय इलेक्ट्रॉन आलेलं आहे जेव्हा आपण n इज इक्वल टू 0 ठेवल्यानंतर. आणि इथं जेव्हा आपण काउंट केलं तेव्हा तिथं 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत. हे दोन इक्वल नाहीत, म्हणून नेक्स्ट कंडिशन आपण ठेवून पाहू तिथं. इफ n इज इक्वल टू काय करायचं? 1 ठेवायचं. 1 ठेवल्यानंतर काय होईल? मग 4 1 प्लस 2 काय होईल? 6 पाय इलेक्ट्रॉन. मग हे दोन कसे आलेले आहेत? हे दोन्ही 6 पाय इलेक्ट्रॉन 6 पाय इलेक्ट्रॉन हे कसे आहेत? मग इक्वल आलेले आहेत. म्हणून काय म्हणायचं याला? हेन्स इट इज अरोमॅटिक कंपाऊंड. जर आता समजा बाकीचे काही रूल उभे केलं, काही रूल जर उभे करत नसेल, हा रूल जर उभे केला असेल, मग त्याला काय म्हणायचं? हे अरोमॅटिक कंपाऊंड मध्ये चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये आहे. फक्त आपल्याला इथं पाहायचं होतं अरोमॅटिक कंपाऊंड नेमकं कशाला म्हणतात ते. तर हे मी सांगितलेलं आहे अरोमॅटिक कंपाऊंड्स. असे अजून बरेच एक्झाम्पल आहेत. दुसरा आहे नॅफ्थॅलिन आहे, अँथ्रासिन आहे. जो कंपाऊंड्स याच्यामध्ये हा रूल ओबे करतो तर त्यांना अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणायचे. मग हे झालं अल्केन आणि दुसरा झाला अरोमॅटिक कंपाऊंड्स. तर या चॅप्टर मध्ये आपल्याला इकडे यायचं आहे. आता तो चॅप्टर आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरिन्स. हे झालं बेसिक पार्ट. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स अँड अरिन्स याचे मी दोन भाग करतो, दोन पार्ट करतो आपण इथं. तो म्हणजे फर्स्ट पार्ट आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. मग आता नेमकं हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स कशाला म्हणायचं? त्याचे डेफिनेशन्स पाहूत आपण सुरुवातीला. मी डेफिनेशन लिहितो इथं. when one or more hydrogen atom, when one or more hydrogen atom of aliphatic compound of
aliphatic compound is replaced by one or more halogen atom. The compound formed is called as halogen derivatives of alkane. Halogen derivatives of alkane. That definition है when one or more hydrogen atom of aliphatic compound is replaced by one or more halogen atom, the compound formed is called as halogen derivatives of alkane. जसा in general आपल्याला सांगता येईल RH. So this is the aliphatic compound. Aliphatic compound. So that are react with हॅलोजन. तो हॅलोजन सोबत रिएक्ट केलेला आहे. मग इथला एक हायड्रोजन काय केलेला आहे, काढून टाकलेला आहे. तिथं एक हॅलोजन सबस्टेंट केलेला आहे RH अँड रिमूव्हल ऑफ HX. हा जो तयार झालेला कंपाऊंड आहे त्याला म्हणतात अल्किल हलाइड. काय म्हणायचं, अल्किल हलाइड. R म्हणजे अल्किल ग्रुप आहे, X म्हणजे हलाइड्स. हा R ग्रुप अल्किल जेव्हा अल्केनचा मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेनचा अँड सो ऑन त्यांचा हायड्रोजन काढल्यानंतर, एक हायड्रोजन काढल्यानंतर त्यांना अल्काइल ग्रुप असं म्हणतात. आणि हा X जो आहे तो हॅलोजन्स आहे, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. जेव्हा ते एखाद्या कार्बन सोबत अटॅच होत असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं, अल्किल हलाइड म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं, हलाइड म्हणायचं. म्हणून तो काय झाला मग, अल्किल हलाइड. आता फॉर एक्झाम्पल सांगता येईल. फॉर एक्झाम्पल CH4 that are react with chlorine, so formation of CH3Cl. काय झालं इथं, एक हायड्रोजन इथला काढलेला आहे आणि एक क्लोरीन ॲटम आपण इथं सबस्टिट्यूट केलेला आहे. एक हायड्रोजन कमी झाला, हायड्रोजन किती राहिले तिथं, 3 हायड्रोजन. एक हायड्रोजन इथला कमी झाला म्हणून एक हॅलोजन ॲटम इथं आणलेला आहे. काय रिमूव्ह झाला मग इथं, HCl. आता ही रिएक्शन आपण कंटिन्युअसली करू शकतो. कधीपर्यंत, जेवढे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम इथं आहेत तेवढे नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम काढून तेवढे नंबर ऑफ हॅलोजन ॲटम आपल्याला तिथं सबस्टिट्यूट करता येतात. जसं आता याच्यावर आपण इथं रिएक्शन करू. Cl2 ची रिएक्शन केलो मी. सो फॉर्मेशन ऑफ काय होणार इथं, CH2 Cl2 होणार. मग याच्यामधला काय झाला परत पहा, इथं 3 हायड्रोजन होते, 2च हायड्रोजन राहिले. एक हॅलोजन होता ॲटम, क्लोरीन ॲटम होता, इथं 2 क्लोरीन ॲटम आले. म्हणजेच इथले काय झाले, अजून एक हायड्रोजन निघून गेला आणि दुसरा हॅलोजन ॲटम आले. म्हणजे काय निघाले इथला, HCl. परत याच्यावर काय करू आपण, क्लोरिनेशन करू. परत एक हायड्रोजन ॲटम काढायचा, CH3. म्हणजे इथले 2 हायड्रोजन होते, एक हायड्रोजन परत काढला, परत इथं काय झालं मग, एकच हायड्रोजन राहिला आणि 3 हायड्रोजन ॲटम तिथं सबस्टिट्यूट झाले, म्हणजेच क्लोरीन. परत याच्यावर जर आपण क्लोरिनेशन केलं, सो फॉर्मेशन ऑफ CCl4. तर अशा प्रकारे काय झालेलं आहे याच्यामध्ये, नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम म्हणजे आता संपर्क इथं काय केलं आहे, 4 हायड्रोजन ॲटम आहेत, 4 हायड्रोजन ॲटम काढलेले आहेत, 4 हॅलोजन ॲटम्स म्हणजे क्लोरीन ॲटम इथं सबस्टिट्यूट केलेले आहे. म्हणून डेफिनेशन काय सांगितलेलं आहे, when one or more hydrogen atom of aliphatic compound is replaced by one or more halogen atom. One or more hydrogen atom is replaced by one or more halogen atom.
हा जो काही कंपाऊंड तयार झालेला आहे या कंपाऊंडला म्हणतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजेच तो अल्केन पासून तयार केलेला आहे. त्याचं नाव आहे मिथेन. हे नॉमेनक्लेचर आपण पुढे पाहू. हा एक अल्केन आहे म्हणजे त्याचं नाव आहे मिथेन. अल्केन पासून एक कंपाऊंड तयार केलेला आहे. हा 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 म्हणजे हे काय झालेत मग अल्केन पासून हॅलोजन असलेला कंपाऊंड आहे हा तयार झालेला आहे. म्हणून यांना म्हणायचं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजे अल्केन पासून त्यांना बनवलेला आहे म्हणून त्यांना म्हणलेला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. ओके, सो दिस इज द इंट्रोडक्शन पार्ट ऑफ दिस हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. याचा पुढचा भाग आपण क्लासिफिकेशन पाहू. तोपर्यंत नोट डाऊन करा. ओके, तर हे झालं इंट्रोडक्शन पार्ट. तर पुढे पाहूत आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स, त्यांचं क्लासिफिकेशन्स. काय classification of halogen derivatives of alkenes. So that classification is depends on that classification is depends on number of हॅलोजन आयटम्स. मग हे जे क्लासिफिकेशन आहे कशावर डिपेंड आहे? बघा आता हे क्लासिफिकेशन डिपेंड आहे नंबर ऑफ हॅलोजन आयटम्सवर. आता नेमकं कोणतं क्लासिफिकेशन आहे? मग नंबर 1 आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कोणाला म्हणायचं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन एकदम सिंपल डेफिनेशन आहे. पहा जसं आपण ही डेफिनेशन पाहिलेलं आहे तसंच आहे डेफिनेशन. काय वेन 1 तर काय लिहायचं? आता 1 लिहायचं. इथे काय लिहिलं होतं? 1 और मोर हायड्रोजन आयटम लिहिलं होतं. इथे काय लिहायचं? वेन 1 हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन. 1 हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन is replaced by 1 halogen atom. 1 halogen atom. The compound formed is called as mono halogen derivatives of alkane. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मीन्स मोनो म्हणजे काय? सिंगल. त्यामध्ये काय केलं आहे? when 1 हायड्रोजन आयटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय 1 हॅलोजन आयटम the compound formed is called as mono halogen derivatives of alkane. तसं एक्झाम्पल सांगतो का?
काय CH3Cl CH3Cl काय केलंय इथं मिथेनचा म्हणजे CH4 चा एक हायड्रोजन काढलेला आहे आणि तिथं एक क्लोरीन ॲटम सबस्टेट केलेला आहे. तसं इथं पहा मिथेन होता त्याचा एक हायड्रोजन काढलेला आहे आणि इथं काय केलेलं आहे एक क्लोरीन ॲटम सबस्टेट केलेला आहे. म्हणजे एक हायड्रोजन काढलेला आहे आणि एक हॅलोजन ॲटम सबस्टेट केलेला आहे. म्हणजे हा जो कंपाऊंड तयार झालेला आहे याच्यामध्ये एकच हॅलोजन ॲटम आहे म्हणून त्याला काय म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मोनो म्हणजे काय सिंगल म्हणजे ज्या कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन ॲटम असतो त्याला म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. ज्या कंपाऊंड मध्ये म्हणजे ज्या अल्केनचा एक हायड्रोजन ॲटम काढून एकच हॅलोजन ॲटम जर सबस्टेट केलेला असेल तर त्याला म्हणायचं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. मग याचं नाव काय मग आता याचं नाव आहे मिथिल क्लोराइड. आता हे नाव लिहित असता वेळेस दोन नाव असतात, एक असतो कॉमन नेम आणि दुसरा असतो IUPAC नेम. तर आपण इथं मी एक कॉमन नेम तेवढं लिहिलेलं आहे इथं आता कारण कॉमन नेम खूप महत्वाचा असतो. मोस्ट ऑफ द म्हणजे बऱ्याच वेळेस काय केलं जातं कॉमन नेम विचारला जातो म्हणून काय करायचं कॉमन नेम जास्त यूज करायचे. मग जसा हा झाला मिथिल क्लोराइड याचं नाव काय झालं मिथिल क्लोराइड. दुसरं एक्झाम्पल सांगतो CH3CH2Cl हा झाला दोन कार्बन आहेत म्हणजे इथेनचा एक हायड्रोजन काढल्यानंतर कमी केल्यानंतर त्याला काय म्हणायचं इथिल म्हणायचं. इथं Cl आहे म्हणजे हा क्लोराइड आहे. तुम्ही दुसरा पण घेऊ शकता ब्रोमाइड घेऊ शकता आयोडाइड घेऊ शकता फ्लोराइड घेऊ शकता. हे झालं इथिल क्लोराइड्स. यांचे जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे ते आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत. नॉमेनक्लेचर नेमकं कसं करायचं ते. तर यामध्ये काय केलेलं आहे आपण एक हायड्रोजन ॲटम काढलेला आहे एक हॅलोजन ॲटम सबस्टेट केला आहे म्हणून याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स म्हणायचं. मग इन जनरल इट इज रिप्रेझेंटेड ॲज इन जनरल it is represented as त्याला कसं रिप्रेझेंट करायचं मग RCH2X म्हणजे हा इकडे अल्काइल ग्रुप किती लॉंग चेन वगैरे असू शकतो एकच हायड्रोजन आयटम याच्यामध्ये आहे म्हणून त्याला असं जनरली रिप्रेझेंट करतात RCH2X. Okay, so this is the monohalogen derivatives of alkanes. तर पुढचं क्लासिफिकेशन आहे आणि ते क्लासिफिकेशन आहे मग so that classification is depends upon the number of halogen atoms. म्हणून नेक्स्ट क्लासिफिकेशन आहे नंबर 2 डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन. आता काही जण किंवा काही बुक्स मध्ये याला क्लासिफिकेशन करत असता वेळेस असं पण करतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन आणि पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स. मग पॉली हॅलोजनचा डायहॅलोजन ट्रायहॅलोजन टेट्राहॅलोजन पण मी त्याला काय केलेलं आहे मोनो हॅलोजन डायहॅलोजन ट्रायहॅलोजन टेट्राहॅलोजन असं क्लासिफिकेशन केलेलं आहे. मग डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हज ऑफ अल्केन्स काय डेफिनेशन असू शकते मग एकदम सिंपल डेफिनेशन आहे पहा. जसं आपण इथं काय लिहिलं होतं when one hydrogen atom असं लिहिलं होतं is replaced by one halogen atom. एकदम सिंपल आहे. जिथं जिथं इथं 1 आहे त्याला काय करायचं आहे 2 करायचं. काय होईल डेफिनेशन मग when two hydrogen atom of alkane is replaced by two halogen atom. The
compound formed is called as dihalogen derivatives of alkane. Dihalogen derivatives of alkane. अगेन समजलं हे काय तर वेन 2 हायड्रोजन ॲटम काढायचे आहेत आपल्याला कशामधून अल्केन मधून आणि 2 हॅलोजन ॲटम काय करायचे सबस्टिट्यूट करायचे त्यांना काय मिळालं आहे मग डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. जसं एक्झाम्पल सांगतो CH2Cl2 याला म्हणतात मिथिलीन क्लोराइड मिथिलीन डायक्लोराइड तर इथं काय आहे 2 हायड्रोजन ॲटम काढलेले आहेत 2 हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट केलेले आहेत म्हणून याला म्हणायचं डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. अगेन इन जनरल इट इज रिप्रेझेंटेड ॲज काय रिप्रेझेंट करतात मग RCHX 2 हॅलोजन ॲटम आहेत म्हणून डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. असंच क्लासिफिकेशन आहे. पुढचं नंबर 3 आहे तो आहे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. मला वाटतं ते तुम्हाला ही डेफिनेशन लिहिता येईल काय ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्हची. इथं डाय आहे म्हणजे 2 डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन दिलेला आहे. इथं काय 2 हॅलोजन दिलेले आहे. इथं काय करायचं 3 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय 3 हॅलोजन ॲटम्स. द कंपाऊंड फॉर्म्ड इज कॉल्ड एज ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. एवढं नोट डाऊन करा. ओके ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. त्याची डेफिनेशन पाहू. काय डेफिनेशन लिहिता येईल मग ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन्स. हे डेफिनेशन मी इथं तयार करतो. ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन्स ची डेफिनेशन आहे मी ते लिहितो. हे डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केनला जे आहे ते मिटवतो. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन हे एक्झाम्पल्स मिटवतो इथलं मी. काय वेन 2 हायड्रोजन ॲटम आहे तर 2 हायड्रोजन ॲटम आहे त्या 2 ला मिटवतो. इथं काय लिहायचं 3 हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय 3 halogen atom. The compound formed is called as tri. डायच्या ऐवजी काय लिहायचं ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. काय ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. हे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केनची डेफिनेशन सांगायला मी. ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन काय when 3 hydrogen atom of alkane is replaced by 3 halogen atom, the compound formed is called as trihalogen derivatives of alkane. For example, याच्यामध्ये काय करायचं आपल्याला 3 हायड्रोजन ॲटम काढायचे 3 हॅलोजन ॲटम सबस्टिट्यूट करायचे. जसं CHI3 लग्नाचं आयोडोफॉर्म क्लोरोफॉर्म. तर हे आहे ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन्स. ओके ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन. इट इज रिप्रेझेंटेड ॲज इन जनरल it is represented as काय रिप्रेझेंट करता येईल R X
एक्स म्हणजे 3 हॅलोजन आयटम काय केले तिथं सबस्टिट्यूट केलेले आहे म्हणून याला म्हणायचं ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि लास्ट आहे तो आहे टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन हे पाहू टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन पहा याची डेफिनेशन आहे मी लिहितो इथं नंबर 4 आपलं क्लासिफिकेशन आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स आणि नंबर 4 आहे टेट्रा हॅलोजन derivatives of alkane tetrahalogen derivatives of alkane tetrahalogen derivatives of alkanes पहा एकदम सिंपल डेफिनेशन अगेन काय येतं 1 दिलेलं आहे ते डेफिनेशन आहे when वन हायड्रोजन आयटम वन हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन आहे तर जे 1 जिथं आहे त्याला काय करायचं इथं आपल्याला ते लिहायचं 4 हायड्रोजन आयटम्स किंवा मी पूर्ण डेफिनेशन लिहितो पाठ झाली असेल आतापर्यंत व्हेर 4 हायड्रोजन आयटम ऑफ when 4 hydrogen atom of alkane is replaced by 4 halogen atom 4 halogen atom the compound formed is called as tetra halogen derivatives of alkane okay for example आहे CCl4 त्याला कार्बन टेट्रा क्लोराइड म्हणतात कार्बन टेट्रा क्लोराइड कार्बन 4 क्लोरीन आहेत म्हणून याला टेट्रा आणि Cl आहे म्हणून त्याला क्लोराइड्स कार्बन टेट्रा क्लोराइड्स so this is the first classification of halogen derivatives of alkanes and that classification is depends upon the number of halogen atoms present in the compounds okay the next classification आहे अजून परत आणि ते classification आहे and that classification is depends upon the halogen atom which is attached to the which type of carbon atom okay जसं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन ची डेफिनेशन पाहिलेलं आहे आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स त्याचं एक जनरल राहिलं होतं जनरल्स काय इन जनरल इट इज रिप्रेझेंटेड ॲज काय रिप्रेझेंट करता येईल मग एक्स कार्बन एक्स 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 म्हणजे 4 हॅलोजन आयटम्स काय त्या कार्बनला अटॅच आहेत सो दिस इज द टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स तर हे झालं क्लासिफिकेशन तर पुढचं क्लासिफिकेशन आहे पाहूत फर्स्ट क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स and that classification is depends upon the number of halogen atoms present in the compounds and आता जो काही आपण क्लासिफिकेशन पाहणार आहोत ते क्लासिफिकेशन आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं कशाचं आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्स ऑफ अल्केन
लगेच लक्षात आलेलं असेल आता. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन कशाला म्हणतात माहिती आहे? एक डेफिनेशन परत सांगतो. व्हेन वन हायड्रोजन ॲटम ऑफ अल्केन इज रिप्लेस्ड बाय वन हॅलोजन ॲटम द कंपाऊंड फॉर्म्ड इज कॉल्ड एज मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन. म्हणजे हा जो काही हॅलोजन असलेला कंपाऊंड आहे त्याच्यामध्ये एकच हॅलोजन आहे आणि म्हणून त्यांना म्हणलेलं आहे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स. मग हे जे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आहे, that mono halogen derivative of alkane it is also called as, याला म्हणतात अल्किल हॅलाइड. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन it is also called as alkyl halides and it is represented as Rx. याला कशाने रिप्रेझेंट करतात? Rx ने रिप्रेझेंट करायचं. मग R इज इक्वल टू काय? R इज इक्वल टू असेल काय? म्हणजे R म्हणजे काय? अल्काइल ग्रुप आणि X काय आहेत मग? हॅलोजन्स. हॅलोजन्स म्हणजे जर द हॅलोजन्स आर फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन and iodines. And general formula of alkyl halide is, काय जनरल फॉर्म्युला मग? CnH2n plus 1x. तर ही पॉइंट वाइज असं तुम्ही लिहू शकता. अल्किल हॅलाइड्स इट इज रिप्रेझेंटेड एज Rx, R alkyl group, X halogens, fluorine, chlorine, bromine, iodines. In general formula of alkyl halide is CnH2n plus 1x. So that monohalogen derivative of alkanes or alkyl halides are classified into three types, and that classification is depends upon the halogen atom which is attached to the which type of carbon atom. म्हणून मोनोहॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केनचं क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ alkyl halides. and monohalogen derivatives of alkyl काय मिळाला? alkyl halides. classification of alkyl halides, and that classification is depends on the halogen atom which is attached to which type of carbon atom, which type of carbon atom. and त्याचं क्लासिफिकेशन आहे. नंबर 1 आहे प्राइमरी अल्किल हलाइड. प्राइमरी अल्किल हलाइड, प्राइमरी अल्किल हलाइड. प्राइमरी अल्किल हलाइड. द प्राइमरी अल्किल हलाइड्स त्याला रिप्रेझेंट करत असतावेळेस असं लिहितात 1 0. तर प्राइमरी अल्किल हलाइड कशाला म्हणतात का? The halogen atom is attached to the, किंवा मी असं लिहितो where halogen atom is attached to primary carbon. The halogen, the halogen atom is attached to the primary carbon is called as
primary is called as primary alkyl halide. काय पहा टाइप्स ऑफ कार्बन असतात प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अँड क्वाटर्नरी. तसं हे जे क्लासिफिकेशन आहे अल्किल हॅलाइडचं अँड दॅट क्लासिफिकेशन इज डिपेंड्स अपॉन द हॅलोजन ॲटम विच इज अटॅच्ड टू द विच टाइप ऑफ कार्बन ॲटम. म्हणजे नेमका तो हॅलोजन ॲटम कोणत्या टाइपच्या कार्बनला अटॅच आहे त्यावरून हे क्लासिफिकेशन करण्यात आले आहे. जसं की प्रायमरी अल्किल हॅलाइड्स, ह्या प्रायमरी अल्किल हॅलाइड मध्ये जो हॅलोजन ॲटम असतो तो प्रायमरी कार्बनला अटॅच असतो, म्हणून त्या कंपाऊंडला काय म्हणायचं मग, किंवा त्या अल्किल हॅलाइडला काय म्हणायचं, प्रायमरी अल्किल हॅलाइड. द हॅलोजन ॲटम इज attached to the primary carbon is called as primary alkyl halides. जसं फॉर एक्झाम्पल सांगता येईल, फॉर एक्झाम्पल CH3 CH2 Cl, CH3 CH2 Cl. हा जो आता नेमका प्रायमरी कार्बन कोणाला म्हणायचं, प्रायमरी कार्बन्स. सो इट इज रिप्रेझेंटेड ॲज इन दिस वे. हे असं रिप्रेझेंट करतात. प्रायमरी कार्बन कोणाला म्हणतात, एक कार्बन दुसऱ्या एकाच कार्बनला जर अटॅच असेल तर त्याला प्रायमरी कार्बन म्हणतात. म्हणजे जसं की हा कार्बन आहे, हा कार्बन तो दुसऱ्या एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून हा कार्बन प्रायमरी कार्बन आहे. आणि त्या प्रायमरी कार्बनला हॅलोजन ॲटम म्हणजे हे तर क्लोरीन ॲटम आहे तो त्याला अटॅच झालेला आहे, म्हणून हा जो हॅलोजन आयटम आहे तो प्रायमरी कार्बनला अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड. आणि ह्या एक्झाम्पल मध्ये एकच हॅलोजन आयटम आहे, एक्झाम्पल मध्ये एकच हॅलोजन आयटम आहे, म्हणून तो कोणता झाला मग, मोनो हॅलोजन झाला. म्हणजे त्या मोनो हॅलोजनलाच काय म्हणलेलं आहे, अल्किल हॅलाइड म्हणलेलं आहे. म्हणजेच हा जो एकच हॅलोजन असलेला कंपाऊंड असतो त्याला आपण मोनो हॅलोजन किंवा अल्किल हॅलाइड म्हणतो. आणि तो जो एकच हॅलोजन आहे ॲटम तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, मग इथं प्रायमरी कार्बनला, म्हणून याला काय म्हणलेलं आहे, प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. सो दिस इज द प्रायमरी अल्किल हॅलाइड्स. याचं नाव काय मग, याचं नाव आहे 1 2 2 कार्बन आहेत आणि एक हायड्रोजन इथला कमी आहे, इथिल क्लोराइड, इथिल क्लोराइड. So this is the primary alkyl halide. It is represented as, again it is stated as RCH2X. हा जो कार्बन आहे तो दुसऱ्या एकाच अल्काइल ग्रुपला अटॅच आहे, म्हणून हा प्रायमरी झाला. सो नेक्स्ट आहे मग B नंबर 2 E प्रायमरी अल्किल हॅलाइड. दूसरा आहे सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड, सेकंडरी अल्किल हॅलाइड. The secondary alkyl halides, so it is represented as 2 naught. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. काय डेफिनेशन इथं काय लिहिलं होतं, द हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू प्रायमरी कार्बन. इथं काय लिहिता येईल मग, द हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू secondary carbon. The halogen atom is attached to secondary carbon is called as secondary alkyl halide, is called as secondary alkyl halide, is called as secondary alkyl halide. पहा म्हणजे इथं काय, the halogen atom is attached to secondary carbon atom. secondary carbon ला तो halogen atom अटॅच आहे, म्हणून याला काय म्हणायचं, सेकंडरी अल्किल हॅलाइड म्हणायचं. असं एक्झाम्पल सांगता येईल पहा, CH3 CH Cl CH3. पहा हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंड मध्ये एकच हॅलोजन ॲटम आहे, तो म्हणजे क्लोरीन आहे.
आणि एकच हॅलोजन ॲटम असेल तर त्याला मोनो हॅलोजन, त्यालाच आपण अल्किल हॅलाइड म्हणलेला आहे. आणि तो जो एकच हॅलोजन ॲटम अटॅच असलेला तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे? सेकंडरी कार्बन. आता सेकंडरी कार्बन कोणाला म्हणायचं? हा जो कार्बन आहे दुसऱ्या दोन कार्बनला अटॅच आहे. पहा, एक आणि दोन, एक दोन कार्बनला अटॅच आहे. म्हणून हा कार्बन कोणता झाला? मग सेकंडरी कार्बन झाला. आणि त्या सेकंडरी कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, म्हणून याला म्हणायचं सेकंडरी अल्किल हॅलाइड. हा कंपाऊंड कोणता झाला? मग सेकंडरी अल्किल हॅलाइड्स. पुढं, इट इज रिप्रेझेंटेड ॲज, it is represented as R CH X R R R CH Cl आहे तिथं X लिहा जनरल. so this is the it is represented as R CH R X. याचं नाव राहिलं, याचं नाव काय? आयसो प्रोपिल क्लोराइड. आयसोप्रोपिल क्लोराइड, आयसोप्रोपिल क्लोराइड्स. And last one, tertiary alkyl halide. Tertiary alkyl halide. Tertiary alkyl halide. काय डेफिनेशन असेल मग? The halogen atom is attached to, the halogen atom is attached to tertiary carbon is called as tertiary alkyl halide. Tertiary alkyl halide काय पहा, the halogen atom is attached to tertiary carbon. कुठे अटॅच आहे तो हॅलोजन ॲटम? टर्शियरी कार्बन इज कॉल्ड एज टर्शियरी अल्किल हॅलाइड्स. एक्झाम्पल पाहू. टर्शियरी कार्बनला अटॅच आहे CH3 Cl CH3 CH3. पहा, हा एक कार्बन हा कार्बन 1 2 3 कार्बन अटॅच आहे. कुठे अटॅच आहे? हा 1 2 3. म्हणून हा कार्बन कोणता झाला? हा कार्बन झाला टर्शियरी कार्बन. आणि त्या टर्शियरी कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच आहे, म्हणून त्याला टर्शियरी अल्किल हॅलाइड म्हणतात. हा टर्शियरी कार्बन, हा म्हणजे जर एक कार्बन दुसऱ्या 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला टर्शियरी कार्बन म्हणतात. आणि त्याला जर हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर टर्शियरी अल्किल हॅलाइड. तर याचं नाव आहे पहा, टर्शियरी कार्बन आहे, त्याला हॅलोजन अटॅच आहे, त्याला कॉमन नेमच आहे सर्व सांगितलेलं मी. टर्शियरी 1 2 3 4 टोटल कार्बन काउंट करायचे. 1 2 3 4 4 कार्बन आहे त्याचे टोटल, म्हणून याला ब्युटील, टर्शियरी ब्युटील क्लोराइड, टर्शियरी ब्युटील क्लोराइड असं त्याचं नाव देता येईल. अँड लास्ट तो आहे, इट इज रिप्रेझेंटेड ॲज, तो कसा रिप्रेझेंट करायचं मग? R X R R. Okay, so this is the monohalogen derivatives of alkanes and that classifications. Okay, note down.